राज्य महिला आयोगाची अध्यक्षता रुपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षता रुपाली चाकणकर यांनी जिल्हा दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट दिली। या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेले उपाययोजना, गुन्हेगारी विरुद्धची कारवाई तसेच महिलांच्या तक्रारीच्या निवारणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला। त्याचप्रमाणे शहर पोलीस ठाणे येथील महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करून तेथे उपस्थित महिला तक्रारदारांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। या दौऱ्यादरम्यान आज सकाळी आम्ही पोलीस अधीक्षक श्रवणजी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशनच्या आवारातल्या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन केलं आणि आपल्या सगळ्यांना कल्पना महत्त्वाच्या आहेत आणि समुपदेशन केंद्राच्या माध्यमातूनच अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस असतात। यामध्ये त्यांचं समुपदेशन करणं आणि त्या कुटुंबामध्ये समझोता घडवून आणणं आणि पुन्हा एकदा विभक्त होत असलेलं कुटुंब एकत्र घेऊन समाजाचा पाया असलेल्या या कुटुंबाला आधार देणं आणि त्या कुटुंबामध्ये असलेल्या मुलांना तो आत्मविश्वास देणं यासाठी समुपदेशन केंद्र काम करत असतात। आणि या समुपदेशन केंद्राचं आज सकाळी आपल्या नंदुरबार मध्ये उद्घाटन केलं। अतिशय माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे। जास्तीत जास्त समुपदेशन केंद्र हे स्थापन केले जावेत यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील अनेकदा सूचना दिल्या जातात आणि या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून घटना घडून गेल्यानंतर आपण खरं तर त्याच्यावरती संवाद साधत असतो, चर्चा करत असतो, बोलत असतो, पण घटना घडू नये याच्यासाठी जो प्रयत्न असतो ते फार महत्त्वाचा असतो। आणि म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या भरोसाचे आणि समुपदेशन केंद्र हे आमच्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यांचं आज या ठिकाणी उद्घाटन केलं। आज आम्ही पोलीस अधीक्षक असतील, श्रवणजी असतील आणि त्याचबरोबर कलेक्टर मिताली शेट्टी असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे सर्व विभाग या बैठकीला उपस्थित होते। यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेल्या बालविवाह, त्याचबरोबर PCPNDT ऍक्ट नुसार होत असलेल्या कारवाया, हुंडाबळी आणि चाइल्ड मॅरेज बालविवाह, हुंडाबळी आणि त्याचबरोबर असलेल्या ICLC कमिटी यांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली। या सगळ्यांमध्ये चर्चा करत असताना कलेक्टर यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी आजच्या आरोग्य विभागाला ऑर्डर करावे आणि PCPNDT ऍक्ट नुसार खासगी त्याचबरोबर ज्या ठिकाणी कुठे संशयास्पद वाटतंय की गर्भनिधन चाचणी हा कायदा न होणं असून सुद्धा गर्भनिधन चाचणी केली जाते आणि त्यांच्यावरती मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन केला जात असेल, अशा घटनांमध्ये अटकाव करण्यासाठी आजपासून ऑर्डर काढून उद्यापासून धाडसत्र सुरू करावं आणि संबंधित व्यक्तींवरती कठोर कारवाई करावी। दुसरी गोष्ट आहे IC आणि LC कमिटीची वर्किंग वुमनची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनामध्ये असलेल्या IC आणि LC कमिट्या या फक्त कागदोपत्री असतात, त्या प्रत्यक्षात असाव्यात यासाठी ज्या पद्धतीने 3 वर्षांनी शॉपॅक लायसन रिन्यू केले जातं त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं ICLC कमिटी हे फक्त सुरुवातीला सादर केली जाते, नंतर कमिटी इनॅक्टिव्ह राहते। त्या संदर्भात सुद्धा लेबर कमिशनरांना आजच्या आज त्यांनी ऑर्डर काढावी। उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेल्या ICLC कमिटीचा आढावा सादर करावा। ज्या ठिकाणी IC आणि LC कमिटी नसतील त्या ठिकाणी त्यांनी धाड घालावी। त्याचबरोबर जागच्या जागी त्या खासगी, शासकीय, निमशासकीय आस्थापना असतील त्यांना टाळं ठोकण्याचं आणि त्याचबरोबर 50,000 रुपयाचा दंड ठोकण्याचा अधिकार हा लेबर कमिशनरला आहे। ही ऑर्डर कलेक्टर ऑफिस मधून काढून लेबर कमिशनरला ही कारवाई करता येते। खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या महिलांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी ह्या कमिट्या कार्यरत आहेत, पण खरंच त्या अस्तित्वात आहेत का फक्त कागदोपत्री आहेत याचा आढावा 15 दिवसामध्ये सादर करण्याच्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। मोठ्या